नमस्कार मित्रांनो, हा प्रश्न बघा. शोभा आपल्या एकूण पगाराच्या 60% घर खर्च करते, तर 20% मुलांच्या शिक्षणावर खर्च करते व राहिलेले 6400 रुपये हे बँकमध्ये सेव्ह करते. तर शोभाचा एकूण पगार किती? पर्याय ए आहे 30,000, पर्याय बी आहे 35,000, पर्याय सी आहे 32,000 आणि पर्याय डी आहे 36,000. तर यापैकी बरोबर उत्तर काय? सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विशेषतः अंकगणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिकवर प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी बदलली आहे. तर बघा, हा प्रश्न टक्केवारीवर आधारित आहे. बघा, शोभा आपल्या पगाराचा 60%, बघा 60% कशावर खर्च करताय? तर 60% करताय घर खर्चावर अधिक आणि 20% रक्कम मुलाच्या शिक्षणावर खर्च करताय. तर 60 आणि 20 म्हणजे किती होतात? तर 80% रक्कम खर्च करत असून उरलेली रक्कम ही ती का करताय? सेव्ह करताय. मग रक्कम किती सेव्ह करताय? तर 6400 रुपये रक्कम ही सेव्ह करत आहे. मग 6400 रक्कम सेव्ह करताय म्हणजे एकूण पगाराचे किती? 20%. 20% रक्कम काय करताय? शोभा ही सेव्ह करताय म्हणजे 6400 ही काय झाली? 20%. तर मग 100% बरोबर किती हे आपल्याला काढायचे. अगदी सोपी पद्धत आहे. म्हणजे काय होईल बघा, तर 6400 यांचा जर तिरपा गुणाकार केला तर 6400 गुणिला 100 भागिला 20. हा शून्य कटला, शून्य कटला. त्यानंतर बघा 5 1 5, 5 2 10. मग 5 गुणिला 6400 केलं. जर 5 गुणिला 6400 केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 5 0 0, 5 0 0, 5 24 0, हातचे 2, 5 30 आणि 2 32. म्हणजे उत्तर किती येत आहे? तर 32,000 एवढा उत्तर येत आहे. म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा, टक्केवारीचा प्रश्न आहे, परंतु बघा अशा प्रकारे आपल्याला विचारून थोडं कन्फ्यूज करते.